हा ऑर्डर करीत नाही म्हणून दुसऱ्याला सांगितली, दुसऱ्याने पण केली याने पण केली, त्यामुळे आता दोन्ही खातो आम्ही. अजिबात नाही, मला काही खायचं नाही. घेतलं की माणूस बरोबर खा. आपल्या गरीब लोक असतात ज्यांना मॉलमध्ये जाऊन कपडे घ्यायचे असतात त्यांच्यासाठी. सुषमाला धाबाला आवडलंय, त्या की त्या धाब्याचं नाव आहे ना, धाब्याचं नाव आहे ना प्रेमी आहे. मी जेवले म्हणजे नाही, तुम्ही जेवले म्हणजे मी जेवली असं म्हणायचं. सुषमा जेवली म्हणजे मी जेवलो. कितीला घोडा लागला काय माहित, कशी बघती कितीला घोडा लागला काय बघते, कितीला घोडा लागला. शुभ सकाळ मित्रांनो, शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ. तर आता आम्ही अमृतसरमधनं चेकआउट करतोय. आता वाजल्यात 11 आणि आता आपण निघालोय श्रीनगरच्या दिशेने. श्रीनगरला पोहोचतोय का संध्याकाळपर्यंत ते बघणं गरजेचं आहे, कारण 450 किलोमीटर मला वाटतं आहेत ना. तर 450 किलोमीटर असल्यामुळे आपण थोडं लेट निघालोय. काय पोचलो नाही पोचलो तर आपण अलीकडे राहणार आहे. आणि आता सुषमाने मस्त कॉफी केलेली आहे आणि ही कॉफी आता मी पितो. इथं थोडंसं वायफाय आहे, तो व्हिडिओ अपलोड करतोय आणि हा सगळा पसारा आता आवरून झाली. बॅग रेडी आहे आपली आणि निघायचे. काही व्हिडिओ जरा लेट येईल कारण की रेंजचा प्रॉब्लेममुळे व्हिडिओ अपलोड होत नाही आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. अजून व्हिडिओ कसे वाटतात थोडंसं कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर बरं होईल. आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे अजून व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं ते सुद्धा मला सांगा, जेणेकरून ते माझ्या लक्षात येईल काय करायचं आहे ते. तर तुम्ही सिरीज मस्तपैकी एन्जॉय करा आमच्याबरोबर. मस्तपैकी लडाखची ट्रिप आमच्याबरोबर एन्जॉय करा एवढंच सांगतो. चला पुढं आता निघू आपण. वेळ पण बराच झाला आहे, नाश्ता करायचा आहे. रस्त्यामध्ये जिथं भेटेल तिथं नाश्ता करू आणि पुढचा प्रवास करू. हां, खरं तर सकाळी उशीर झाला म्हणून अमृतसरमध्ये काही नाश्ता न करता आम्ही निघालो. अमृतसर सोडल्यानंतर 1.5 ते 2 तासांनी पोटामध्ये कावळे कोकायला लागले, त्यामुळे कसं आहे वेळ न डावलता थांबलो. तर मित्रांनो एक धाबा दिसलाय आम्हाला, त्यामुळे पहिलं खाऊन घेतो. सुषमाला धाबाला आवडलाय, त्या की त्या धाब्याचं नाव आहे ना, धाब्याचं नाव आहे ना प्रेमी आहे. ते नाही सांगायचं, सगळं सगळं खाल्लं पाहिजे ना, त्याच्यामुळे खाऊन घेतो. तर प्रेमी धाबा आहे, तर प्रेमी धाबावरती खायला आलं. पुढे दाखवतो धाबा. तर चला. नाही ना, नाव वाचा, प्रेमी 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 धाबा. चला आता आमचं प्रेम आहे तर प्रेमी धाबे म्हणलं. आता म्हणजे काय म्हणतो, पंजाब सोडायच्या आधी मस्तपैकी पंजाबी जेवण जेवू जरा म्हणून जेवायचं ये. तर मग आता आपण पहिला मिक्स व्हेज किंवा राजमा दोनांपैकी काहीतरी खायचं ठरलंय. सुषमा म्हणजे राजमा खायचं, तर बघू राजमा खाऊ. आणि इथे बघा भाज्या अशा रेडी असतात, फक्त भाजी घेणार थोडीशी, लगेच थोडीशी गरम करणार लगेच येणार आणि बटर रोटी खाणार आहे. हॉटेल आता अजून तरी मोकळं आहे. आम्ही आल्यानंतर कस्टमर येणार आहे. आमचा पायगुण चांगलं आहे ना गं. एवढं मोठं ताट सलाड बघा किती दिलं आहे, किती मोठी भाजी आहे. खपन का बरं ठीक आहे, माझ्या आवडतीचा विषय घ्यायचं. हाय खाव बाय खाव. इकडं बघ, इकडं बघ कसं आहे सुषमा. रोट्या बघ कसं घे, जसं पाहिजे तसं आहे का, कसं पाहिजे असं पाहिजे होतं. गरम गरम तिथं बनवून देणार, इथं खाणार. बस एंड ना, पोट भरलं ना. खालं एंड केलं एंड. भरपूर जेवण झाले. तुझं कसं झालं? सुषमा जेवली म्हणजे मी जेवलो. मी जेवले म्हणजे नाही, तुम्ही जेवले म्हणजे मी जेवली असं म्हणायचं. सुषमा जेवली म्हणजे मी जेवलो. असं नसतं. पहिलं बायका नवऱ्याला जेवायला घालतात, मग बायका जेवतात. किन्नर साईडला असते माझ्या बाजूला शीट आहे का, त्यामुळे त्याला भरपूर चांगलं जेवण झालं मस्त. तर मित्रांनो पेमेंट करायला गेलो, दादा म्हणतोय कॅश लागतात म्हणून कॅश पण ठेवत जवळ. सुषमा गेली आहे कॅश आणायला. गुगल पे चालत नाही म्हणतो डाब्यांवरती. पोटपूजा झालेली आता. बडीशेप साखर आहे दिसते. चला गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि पुढचा प्रवास चालू केला. मित्रांनो आजचा दिवस थोडासा असा बोरिंगच वाटत होता, त्यामुळे आज आहे ना जास्त प्रवास करायचा मूडही नव्हता. त्यामुळे रस्त्याला जे काय भेटन त्याचा आनंद घेत
आम्ही खरं तर चाललो होतो. तर आता पठाणकोट क्रॉस झालं आहे. पठाणकोट क्रॉस होऊन एक 25-30 किलोमीटर पुढं आलो आहे आणि मॅडम म्हणले जुडिओ दिसलं तर म्हणलं चला जुडिओमध्ये काय किती मोठे म्हणायचे बघा मी जुडिओमध्ये काय किती मोठे म्हणायचे बघा मी म्हणले इथं जुडिओ आहे, चला तुम्हाला आपण टी शर्ट बघू. ऑलरेडी आहे पण चला आपण एखादं 2 घेऊन टाकू. पण खायला भरपूर आहे इकडं, भरपूर मस्त. चला जुडिओमध्ये याला चक्कर मारून येऊ. आज असं वाटतंय मला की जास्त प्रवास करण्यापेक्षा जम्मूमध्ये राहावं आज, कारण की पुढं परत डोंगर घाट, त्यामुळे तिथनं काही रस्ता उरकणार नाही. अहो चाललंय विचार जम्मू किंवा जम्मूच्या पुढं थोडंसं जाऊन राहू, पण त्याच्या अगोदर थोडंसं आता आलो तर काही टाइमपास करू ना, नाही का. बघू जुडिओचं बघू चांगलं मोठा ब्रँड नाही ते, गरिबांचा ब्रँड आहे असं म्हणतात. आपल्या गरीब लोक असतात ज्यांना मॉलमध्ये जाऊन कपडे घ्यायचे असतात त्यांच्यासाठी. मग आपल्याला ती पण इच्छा पूर्ण होती की आपण कपडे घेतोय मॉलमध्ये. चांगलं आहे, मस्त आहे, टेन्शन नाही काय. जुडिओ चलो एक चांगले ना कपडे. काय तुम्ही यावेळेस ओके चांगलं आहे वाटतं. शर्ट चांगली गंमत आहे, मस्त रोके. हा व्हाईट राहतो तोच आहे. किती आले बघू दे, बस झाली. चप्पल घेऊ का असली कधी. किती आले बघू दे, बस झाली. कितीला घोडा लागला काय माहित, कशी बघती कितीला घोडा लागला काय बघते, कितीला घोडा लागला. 2393 बर घेतले. झालं अशा प्रकारे आमची खरेदी झालेली आहे. निघा आता बाद झालं. मध्येच भुर्दंड वाचलेला आहे, कळलं. काय खायचं का तुला विचारतो माझं नाही बाबा. काय तुला कसं उपाशी राहते तू, एवढं लांब आलोय आपण तर खाल्लं पण पाहिजे ना. बघू सर 328 नंबर आहे आणि 2 तास 18 मिनिटं दाखवलंय 100 किलोमीटरला. 6 वाजून 26 मिनिटांनी आपण जाऊ शकतो जम्मूला. तर इथं खायला किती वेळ लागतो काय माहिती. काही टाइमपास झाला तर मध्ये जायचं नव्हतं, कारण की जर उद्या सकाळी आपण निघालो लवकर निघालो तर बरोबर आहे ना आपण लवकर पोहोचून तिथं. आपल्याला स्टे करायचं आहे श्रीनगरमध्ये. ट्रॉन आहे बस झालं. तुला खायचं नव्हतं ना अजिबात नाही. मला काही खायचं नाही. घेतलं की माणूस बरोबर खातं हळूहळू आपसुक आपसुक आपसुक. पण इथला बर्गर कसा होता, वेगळा होता पण मस्त लागला. काय म्हणले किती आज प्रवास नाही फक्त खायचंय आज निवांत. 4 वाजता इथं खायला बसलो, 4:30 वाजले. आता काय जाऊन तू आपण मस्तपैकी जम्मूला राहू. आता काय पुढं जाण्यात काय मजा नाही. पोटपूजा झाल्यानंतर फायनली विचार करून आता पुढं थांबायचं नाही असा विचार करून गाडीला स्टार्टर मारला आणि निघालो ते जम्मू काश्मीरच्या दिशेने. मित्रांनो खरं तर आता अमरनाथ यात्रेचा दिवस चालू आहे तुम्हाला, त्यामुळं सगळीकडेच तुम्हाला वाहनांची गर्दीच गर्दी दिसते. तुम्ही बघू शकताय किती वाहनं आहे आणि याच्यामुळं या ठिकाणी असलेल्या हॉटेलचे रेट सुद्धा आहे ना खूप वाढलेले आहे. त्यामुळं येताना जरा विचार करा की आपण हॉटेलचे रेट कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो फायनली जम्मू काश्मीरचं ते प्रवेशद्वार आलं आणि तिथून आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि कुठंतरी लेह लडाख जवळ आले असं वाटायला लागलं. मित्रांनो जम्मूमध्ये प्रवेश केला गेला. ही जी मोठी कमान दिसते ना त्या कमानीमधून प्रवेश केला ना आपल्या सिम कार्डचे रेंज जाते. त्यामुळे तुम्हाला इथं पहिले सिम कार्ड घ्यायला लागणार. त्यामुळे आम्ही थांबलो आता सिम कार्ड घ्यायला. आणि मित्रांनो सिम कार्ड आहे 450 रुपयाला. त्याच्यामध्ये 2 GB डाटा आहे रोज. पण
आपल्याला तुम्हाला म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये किती दिवस राहायचं त्याच्या याच्यानंतर तुम्ही सिम कार्ड घ्या आणि लेहला तुम्हाला परत सेपरेट सिम कार्ड घ्यायला लागते. तर आपण जम्मूमध्ये आज आणि उद्या आहे त्यामुळे आपण सिम कार्ड घेतोय कारण की गरज आहे फोनची. कितने दिन वाला है? 1 महीने के लिए नहीं डाटा डाटा 2 GB अनलिमिटेड डाटा चलेगा. 2 GB चलेगा ना मग दिन का 2 GB. दादांनी सांगितलं 5 मिनिटात सिम भेटन, परंतु तसं काही झालंच नाही. सिम भेटायला इतका वेळ गेला की घामाघूम होऊन त्याला म्हणलं सिमच नको आम्हाला आता. सिम कार्ड घ्यायला आहे ना घेतलं पण त्याच्यानंतर ॲक्टिवेशनला बराच वेळ गेला, अर्धा पाऊण तास गेला. लय वेळ लय भरपूर गेलेला आहे. पण तुम्ही पण आले ना पहिले ॲक्टिवेशन करायला जास्त वेळा डोक्यात धरून चला. कधी कधी तो म्हणतो 5 मिनटं होतं, कधी कधी होत नाही. तसंच झालं माझ्या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट काय आहे, यांना एक अल्टरनेटिव्ह नंबर लागतो जो आपल्या घरी पाहिजे किंवा ज्याच्यावरती OTP आला पाहिजे. तर त्यावेळेस आहे ना त्यांच्याकडनं हॉटस्पॉट घ्या, एखाद्याचा नंबर द्या आणि त्याला काय म्हणतात व्हॉट्सअप कॉलिंग करा आणि मग त्याच्याकडून OTP घ्या, तेव्हा तो चालू होतोय. आता 2 दिवस हे वापरायचे, परत लेहला गेल्यावर परत दुसरं सिम कार्ड घ्यायचं. जाऊ द्या आता काय करणार, आलो तर त्याशिवाय होतं काय होणार नाही. त्यामुळे सिम कार्ड घेणं गरजेचं आहे. गाडी इतक्या लांब लावली, चालूनच घाम फुटला यार. कालची आठवण झाली. बरोबर आहे. बॉर्डरपासून 80 किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही पोचलो जम्मू खरं तर शहरामध्ये. आजूबाजूला दिसत असलेले हे जम्मू शहर आणि जम्मू शहराच्या बाहेरून असलेला हा बायपास हायवे आम्हाला घेऊन गेला जम्मू शहराच्या अगदी जवळ म्हणजेच मध्यभागी. आणि आता विचार केला इथून पुढचा प्रवास करणं कितपर्यंत योग्य आहे. आणि विशेष म्हणजे या संपूर्ण हायवेवरती तुम्हाला कडेकोट असा बंदोबस्त पाहायला मिळतोय, कारण की अमरनाथ यात्रा चालू आहे. त्यामुळे जिकडं पाहावं तिकडं सगळीकडं सिक्युरिटी, ती सुद्धा BSF आणि काश्मीर पोलिसांची. तर मित्रांनो, असं करत आम्ही या जम्मू शहराचा हा नजारा पाहत जाऊन पोचलो हे जम्मू शहरामध्ये असलेल्या प्रसिद्ध खाऊगल्लीमध्ये. मित्रांनो, या खाऊगल्लीमध्ये तुम्हाला सोया चाप, चायनीज, त्याचबरोबर पानपुरी आणि उत्तप्पा, डोसा हे सगळं आयटम एकाच जागी खायला मिळतील. तर मित्रांनो, आता आम्ही आलो खाऊगल्लीमध्ये आणि खाऊगल्लीमध्ये जम्मूची जी खाऊगल्ली आहे ना ती तुम्हाला श्रीनगरला जातानाच लागेल. त्या खाऊगल्लीला तुम्ही नक्की थांबा संध्याकाळची वेळ असेल तर, कारण की इतकं भारी आहे ना सगळे शॉप तुम्हाला इथं भरपूर बघा मिळेल. कमीत कमी 500 म्हणजे अर्धा किलोमीटर इतके शॉप आहे लाईनमध्ये सगळे. तिथून तुम्ही बघू शकता. हे बघा, तर हे कडं फार शेवटपर्यंत आहे. तुम्हाला काय खायचं आहे ते तुम्ही ठरवा. आता मस्तपैकी आपण पहिलं सोया चाप घेऊ. गाड्या बघू शकतात किती गाड्या आहे अशा लाईनमध्ये तिथपर्यंत. अशा गाड्या तुम्हाला बघायला भेटतात. बारीक तंदुरी चाप. मित्रांनो, आहे सोया चाप. ये खाचं एक नंबर. हा ऑर्डर करीत ना म्हणून दुसऱ्याला सांगितली, दुसऱ्याने पण केली, याने पण केली. त्यामुळे आता दोन्ही खातो आम्ही. भाऊ कोणती चांगली लागते. दुसरे सांगू चांगलं, तुम्हाला इथं खुर्च्या वगैरे इथं काही नाही बसायला. तुम्हाला या गाड्यांमध्ये तुमच्या बसायचं, तर गाडीमध्ये सर्व्हिस देतात तुम्हाला आम्ही. जाऊ. कसं होतं, आवडलं? ते पैसे मग ते घेते तू आता. ब्लूबेरी घ्या, ब्लूबेरी. सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही जवळच असलेलं एक होमस्टे शोधलं. खरं तर हे होमस्टे इतकं सुंदर होतं असं वाटलंच नव्हतं. दादांनी आमची गाडी पार्क केली आणि आम्ही जाऊन पोचलो ते रूममध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही होमस्टे घेतला आहे. होमस्टे दाखवतो कसं आहे हे बघा. आणि होमस्टेची मस्त 1 नंबर रूम आहे. सगळे आपली दाखवतो रूम कसा आहे पाहिजे तुम्हाला. सुषमाचा आधी गेली आधीच. हे बघा कसं आहे, मस्त गारगार AC. आवडलं का तुला रूम? हां, कसं आहे, घरासारखं आहे ना. 1 नंबर रूम्स आहे आणि मला तर खूप आवडलं. याची प्राईस किती म्हणजे फक्त 1700 रुपये. 1700 रुपयामध्ये बुक केले. कसं वाटलं तुम्हाला रूम नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर नंबर वगैरे मी देऊन देतो, तुम्ही येऊ शकता डायरेक्ट इथं. अजून एक सांगायचं आहे, आत्ता सध्या रूम खूप महाग आहे कारण की अमरनाथ यात्रा चालू आहे. अमरनाथ यात्रेमुळं जम्मू या भागामध्ये मी आत्ता सगळे रूम चेक केले ना, सगळे महाग आहे.
त्यामुळे तुम्ही याच दरम्यान येणार असाल तर तो एक लक्षात ठेवा. तर मित्रांनो आता काय आम्ही वेळ घालवणार नाही आहे, कारण सकाळी लवकर आपल्याला जायचं आहे कुठं, श्रीनगरला आपण श्रीनगरला जायचं आहे. त्यामुळे आता लवकर झोपतो मित्रांनो, खूप थकल्यासारखं वाटायला लागले. आज तशी ड्रायव्हिंग काहीच नाही आली, फक्त जरा अख्खा दिवस होता खाण्याला गेला. मस्त जरा झोपतो, सकाळ उठतो मस्तपैकी तुम्हाला घेऊन जातो श्रीनगरला. आणि सगळे व्हिडिओ बघताय का ते महत्वाचं आहे. सगळी सिरीज बघा आपली लेह लडाखची, आणि आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका.